एक हिंदुस्थानचं विभाजन होऊ नये, हिंदुस्थान अखंड राहायला पाहिजे, ते झटूनसुद्धा हिंदुस्थानची छकल उडाली, पण त्याचं दुःख सावरकरांनी केलं नाही. 3/4 हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालं, यात त्याने आनंद मानला. आणि म्हणून त्या आनंदामध्ये 47 साली 15 ऑगस्टला त्याने तिरंगी झेंडासुद्धा फडकावला आपल्या घरावर, भगव्या झेंड्याच्या सोबत. पण दुःखही व्यक्त केलं की 3/4 मिळालं, उरलेलं 1/4 मिळवायला झटायला सुरुवात करा. यमुना नदी हिंदुस्थानच्या ताब्यात पाहिजे हे लोकांना सांगितलं की हे तरी मिळवायचा प्रयत्न करा. ध्येय ठेवा, ध्येय सोडता कामा नये, महत्त्वाकांक्षा सोडता कामा नये. पण आमचे लोक महत्त्वाकांक्षाच ठेवत नाहीत. यमुना गेली ती कायमची गेली. विचारसुद्धा कोणाच्या डोक्यात येत नाही की यमुना नदी आमची आहे, आम्हाला मिळवायला पाहिजे. ही मूर्खता आहे. हे होता कामा नये. हे योगशास्त्रात बसत नाही. म्हणून